Welcome to my Happy Diwali. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस छान जाऊ दे. वरती जाता दोघी बस. बाय. तिकडे बाय कर. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. ब्लॉगची सुरुवात तर आधीच झाल्या, बट तरी पण माझ्याकडून परत एकदा हॅपी दिवाळी. आणि आज लक्ष्मीपूजन आहे. खूप जास्त काम असते आमच्या घरी आणि अजून आमच्यात हार करायचे आहेत. आता थोडे हार पप्पांनी केलेत, अजून थोडे हार आम्हाला करायचे आहेत आणि त्याच्यानंतर अजून बाहेरचं पण आवरायचं आहे आणि ते आवरताना पण मी व्हिडिओ करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय. आम्ही हे मागच्या वर्षी आणलेलं दिवाळीला काय, आणि त्याच्यानंतर दिवाळी झाल्यावर आमची भांडीवाली मावशी आणि आमच्या आईनं हे करून ठेवल्या. ताराच्या चोतानं ह्याला घासलंय. ताराच्या चोतानं कोण घासते पहिले सांगा बरं. हे एक नाही, हे पण आहे आणि याच्यासोबत अजून ते असं वालं पण असतं ना, ते पण आहे आणि असलं अजून एक आहे. असे टोटल हे 3 आणि अजून 2 आणि सगळ्याचे कलर घालवून ठेवला ताराच्या चोतानं घासून. आता आम्ही असला कलर आणणार आहे आणि ह्याला आता कलर देणार आहे. काय तरच करून ठेवलात म्हणजे ताराच्या चोतानं कोण घासतंय. कलर दिल्यावर कसं दिसते मी तुम्हाला नंतर दाखवतो. ठीक आहे. आणि आम्ही मागच्या वर्षी बाहेरचं, आता मी तुम्हाला नंतर दाखवतो. ते बाहेर एवढं छान अशी कडेनं रांगोळी घातलेली आणि इव्हन जी भिंत आहे की नाही त्याला तर अशी पॅचेस लावलेले. एवढं कष्ट घेतलेलं मागच्या वर्षी आणि पाऊस आला आणि थोडं खराब झालं. पण यावर्षी पाऊस यायला नाही पाहिजेत आणि मग आम्ही मागच्या वर्षी खूप कष्ट घेतलेलं आणि ते सगळं वेस्ट गेलं. म्हणून यावर्षी असं ठरवलं की ते पॅच बीच काय करायचं नाही आहे भिंती लावायला. खरं ते एकदम कडक दिसत होतं. मी मागच्या वर्षीचा व्हिडिओ किंवा फोटो असेल तरी ते ऍड करीन. तर वरती कुठेतरी तुम्हाला दिसेल ते नंतर. खूप भारी दिसत होता आणि ते मी इंस्टाग्रामवरतीच बघितलेलं तसं करायचं आणि मग आम्ही सगळं डोकं लावलं की ते आपण असं भिंतीला लावूया. एकदम भारी दिसत होतं. आत्ता पण यावर्षी पण तसंच केलं असतं. खरं त्याला खूप जास्त वेळ लागतोय आणि हे घरातले कोण येत नाहीत करायला. कसलं खोटं बोलतात. मागच्या वर्षी सुद्धा मीच केलेलं. मागच्या वर्षी काय म्हटले, थांब जरा फोन. मागच्या वर्षी काय एवढा वेळ लागतोय कशाला करायला पाहिजे तसं काय वाटलं बोलत, पण मी केलं. नंतर आले घरातले करायला. पण खरंच ते भारी दिसत होतं. खरं पाऊस आल्यामुळं सगळं वेस्ट गेलं. आणि फुलांची रांगोळी काढलेली मागच्या वर्षी त्यामुळे ती एवढीच होती. बाकी दुसरीकडनं रांगोळी काढलेली ती रांगोळी ती गेली अर्धी निम्मी असं झालं. आणि ह्या वर्षी फक्त पाऊस आला नाही पाहिजेत. म्हणजे उद्या येऊ देत चालते, पण आज नाही आला पाहिजे. लक्ष्मीपूजन दिवशी पाऊस आला नाही पाहिजे. ठीक आहे, बाय. आणि आमच्या इथलं लक्ष्मीपूजन पण थोडंसं वेगळं असते. म्हणजे लक्ष्मीपूजनची जी पूजा आम्ही मानतोय ती थोडीशी वेगळी असते. जे इचलकरंजीत आहेत त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हमध्ये किंवा त्यांच्या घरात तशी मांडत असतील, बट जे इचलकरंजीमध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी नवीन असणार आहे. सो मी पूजा करतानाचा पण व्हिडिओ करणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. अजून पूजा नाही करत आहे, अजून खूप वेळ आहे पूजा करायला आणि मग तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आता मी ह्याला कलर करणार आहे. कलर फक्त आतूनच करणार आहे, ह्याच्याला इकडं नाही करणार. पण कसं दिसणार आता हे, म्हणजे जे काहीतरी आपण काम करत असतो ते दाखवायला खूप जास्त अवघड आहे. हा आपण ट्रायपॉड लावला असता पण जाऊ देत. आता ट्रायपॉड कधी आणू कधी लावू, आळसपणा खूप आहे माझ्यात. म्हणजे हे कलर देऊन झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते. ठीक आहे ना. आणि आता ही पाठीमागं बोलावलं त्यांचं काय करू मी. 1 मिनिट थांबा. शांत बसला तरच व्हिडिओ करू शकणार आहे मी. जरा असं बोलू नका. खूप लवकर होतं याला कलर देऊन. जास्त वेळ नाही लागत कारण इझी आहे. जास्त काही अवघड नाही आहे कलर देणं. आता बाकीचे 4-5 होते ते अंकिना दिला आणि मला आता हे ठेवल्या 2 द्यायला कलर.
कारण तिला करायचं होतं म्हणा कलर, आणि मग नंतर ती दमली कलर देऊन. मग आता आम्ही हे करणार. का माहिती याला कोण तारच चोतन घासतंय, पण आता काय करू शकत नाही आपण. आणि हे आता झालेलं आहे कंप्लीट पप्पा. सो हे मी केलेलं आहे कलर. अजून एक काय असलं बाकीचं अंकीनं केलंय. सो आता मी हे करणार आणि याच्यानंतर मग झालं. आणि आता बॅकग्राऊंड आवाज येणारच, कारण हे यांना सांगितलं मी शांत बसायला, बट हे कोण सगळे घरातले ऐकत नाही. कसं ऐकतील, काम आहेत घरात. शांत माझ्या व्हिडिओसाठी कोण शांत नाही बसणार, असं आहे. पण व्हिडिओची सुरुवात छान झाली ना. आमच्या घरातल्या क्युटी पाय मुलींनी सुरुवात केली. म्हणजे आत मी पण आहे आणि अजून एक कुंजल पण आहे, पण ती इथं नसते आता, मग ती एक राहिली. नाहीतर ह्या दोघी आणि ती. आणि विवानला तर तुम्ही बघितलंच असेल रील्समध्ये माझ्या किंवा इन्स्टावरती. सो ही आमच्या घरातली 4 चिल्ली पिल्ले आहेत, जी लई गोड आहेत. खूप मजा येतात त्यांच्यासोबत असल्यावरती. म्हणजे ट्रायपॉड असून सुद्धा मी असं का करायले, किती आळस आहे माझ्यात. काय करायचं. मला ते ट्रायपॉडला फोन लावायलाच असं वाटतं की यार नको. असं कोणतरी सगळं सेटिंग वगैरे करून द्यायला पाहिजे. ट्रायपॉड लावून व्यवस्थित ते त्या अँगलला असं सेट करायला पाहिजेत, आणि मग मी फक्त असं बोलणार. पण हे पण छान दिसतंय, किती छान दिसतंय ढग. आणि आता हे झालेलं आहे माझा कलर देऊन लास्ट. सो हे झालेलं आहे कम्प्लीट. हे 2 केले मी. आता कसं दाखवू, चुकलं नाही, बरोबर आहे. सो आता याला मी कलर दिला, त्याला जरा उन्हात ठेवूया, जरा त्याला उन्हात वाढू. आपण भेटूया नंतर. हाताला पण कलर लागलाय. आता हे मला बघायला पाहिजेत कसं घालवायचं आहे. बाय. सो ही मी रांगोळी काढणार आहे. सो हे असं काहीतरी होणार आहे. एवढं ऊन आहे, मी आधीपासूनच रांगोळी काढायला घेतल्या, कारण परत मग खूप जास्त वेळ लागतो आणि मग दमून जातोय म्हणून. सो हे अजून कंप्लीट नाही झालं, पण कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो. आणि खूप जास्त ऊन आहे, मध्येच पाऊस पण येत होता. फक्त आज पाऊस नको यायला. आणि ही रांगोळी अशी काढणार आहे मी. नाही आता मी रांगोळी काढल्या एवढीशीच झाल्या काय. खरं पाऊस आला तर सगळं ते जाणार आहे. आणि आज पाऊस यायला लागला असं मला वाटायला लागलं. आणि आमच्या घरातली एवढी हौस आहेत की कोणी सुद्धा फोन धरायला तयार नाही आहे. कामं नाही आहेत, बसल्यात तरी पण कुणाला इंटरेस्टच नाही आहे माझ्या ब्लॉगमध्ये. फक्त ब्लॉग सगळ्यांना बघायचा आहे, पण कुणी हेल्प करायला येत नाहीत. तुम्हाला मी कसं दाखवू रांगोळी माझी, थांबा एक मिनिट. सो ही अशी रांगोळी आहे. ही अजून कंप्लीट नाही आहे, पण मी कंप्लीट करणार आहे. आणि जरा प्रोग्रेस आहे रांगोळीमध्ये, चांगली आल्या जरा असं मला वाटतंय. पूर्ण झाल्यावर परत एकदा दाखवतो, ठीक आहे. सो ही माझी रांगोळी आहे. तुम्ही जर गणपतीचा व्लॉग बघितला असाल तर तुम्हाला कळेल किती फरक आहे रांगोळीमध्ये. हा जरा मी साईडचा आवरते. हां मी काय म्हणत होते, गणपतीचा जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळेल किती फरक आहे या रांगोळीमध्ये आणि त्या रांगोळीमध्ये. ह्या रांगोळीच्या वेळेला जरा कष्ट घेतलेत, स्किल्स तेवढेच होते, पण काय माहिती चांगले आले आपण. तो हे आम्ही असं केलेलं. आणि आता सगळा पाऊस पडलाय. आज जावा रे. आणि तुम्ही बघू शकताय सगळा पाऊस पडलाय. आणि काय करायचं हे तेवढं राहिलंय थोडं जरा छान. आणि माझी रांगोळी छान दिसते, पण पाऊस पडला. जयशंकर. आणि हे सगळं विस्कटलेलं आहे ते वाऱ्यामुळे गेलंय, पण आता काय करू शकत नाही. का लक्ष्मीपूजनला पाऊस पडतोय मला तर काय कळालेलं नाही आहे. असेल काहीतरी रिझन. थोड्या वेळाने भेटूया. बाय. हाय. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आमचं लक्ष्मीपूजन कसं असतंय, म्हणजे आम्ही कसं लक्ष्मीपूजन करतोय. जर तुम्ही इचलकरंजीमध्ये असाल तर तुम्हाला थोडी आयडिया असेल, किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील तर तुम्हाला आयडिया असेल. बट जे इचलकरंजीच्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे तुम्ही लक्ष्मीची काय म्हणायचं, लक्ष्मीचा फोटो वगैरे पूजत असाल तर आमचं थोडंसं वेगळं असतंय.
सो आमचा कारखाना आहे, मग व्हाईट कलरचं कापड तयार होतंय, मग ते आमची लक्ष्मी आहे. सो मग आम्ही त्याची पण पूजा करतोय. सो मी तुम्हाला ते दाखवतो तुम्ही ते बघा आता. तो आमचं लक्ष्मीपूजन ही आहे. मी थोडं तुम्हाला एक्सप्लेन करतो काय. हे पांढरं कापड आहे, ते आमच्यात बनतंय, म्हणजे ते आमची लक्ष्मी आहे म्हणून मग आम्ही त्याला पूजतोय. झाडू आहे ते जे महात्मा लिहिलंय एकदम लास्टला, त्याला कोण म्हणायचं, त्याच्यापासून त्या दोरांपासून हे पांढरं कापड बनतंय म्हणून आम्ही ते पण पूजतोय. आणि ह्या ज्या वह्या आहेत ह्या आमच्या कारखान्यासाठीच्या आहेत. आणि उद्या पाडवा आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष चालू होते, मग आम्ही ह्या वह्या तेव्हा यूज करतोय. मग आम्ही हे पण पूजतोय कारण ते पण आमच्यासाठी लक्ष्मीच आहे म्हणून. सो अशी ही आमची लक्ष्मीची पूजा असते. हे बाहेर केलंय आणि रांगोळी मी एवढी सुंदर काढलेली आता ते फिकट दिसते कारण पाऊस पडून गेलाय आणि मागच्या वर्षी पण पाऊस आलेला. काय करायचं. इथे असं हे जयशंकर केलंय आणि इकडे काहीच नाही केलं कारण आम्हाला माहिती आहे लास्ट टाइम एवढं केलेलं. आणि ही जी भिंत आहे याच्यावरती आम्ही काय नाही केलं. तर हे आम्ही आता असं केलंय.